गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी आणि ज्ञानाची देवता, जो हिंदू धर्मात विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो आणि जीवनातील अडथळे दूर करतो. गणपती पूजल्याने ज्ञान, धन, संतती आणि समृद्धी प्राप्त होते. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीचे स्मरण केल्याने ते कार्य यशस्वी होते. अशा या गणरायाच्या स्मरणाने आपण भजनाची सुरुवात करणार आहोत.
गुरुवारी दत्त उपासनेला विशेष महत्त्व आहे, कारण हा दिवस गुरुभक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी केलेल्या उपासनेमुळे ज्ञान, विवेक आणि संकटांपासून मुक्ती मिळते. तर अशा या श्री दत्त देवाचे भजन सादर करीत आहोत. भजनाचे बोल आहे, किती पूजू मी पूजू दत्ताला. माला हातामध्ये माला कमंडलू घेता
भक्तांचा गुरुवार आला, आज भक्तांचा गुरुवार आला. भजनाची रंगले, एकतारी रंगले, ताळावर ताळ पडे. तिकडून तिकडून भक्त मागोच्या जोडीत रास पडे. भजनाची रंगले, एकतारी रंगले, ताळावर ताळ पडे. तिकडून तिकडून भक्त मागोच्या जोडीत रास पडे. गडगापूरची दिशा धुंद झाली निशा, गडगापूरची दिशा धुंद झाली निशा. रत्नागिरीचा मेळावा आला, आज भक्तांचा गुरुवार आला, आज भक्तांचा गुरुवार आला. किती पूजो मी पूजो दत्ताला, किती पूजो मी पूजो दत्ताला, आज भक्तांचा गुरुवार आला, आज भक्तांचा गुरुवार आला, आज भक्तांचा गुरुवार आला. हरी बोल. मला परिणाम किती होतो? हरी बोल, हरी बोल. रेकॉर्डिंग चालू आहे तसं सगळींकडे घ्या. रस्त्यावरील मंदिराचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही आहे. ही मंदिरे श्रद्धा आणि भक्तींची केंद्रे आहेत जी लोकांना शांतता आणि सकारात्मकता देतात, तसेच आपल्या संस्कृती व परंपरेचे रक्षण करतात. तर आम्ही सादर करीत असलेल्या भजनाचे बोल आहेत, रस्त्यावर हे मंदिर, येता जाता नमस्कार. रस्त्यावर हे मंदिर, येता जाता नमस्कार. रस्त्यावर हे मंदिर, येता जाता नमस्कार. भक्त येती दर्शनाला दत्तराया, मंदिरात उभा दत्तराया, मंदिरात उभा दत्तराया, मंदिरात उभा. रस्त्यावर हे मंदिर, येता जाता नमस्कार. रस्त्यावर हे मंदिर, येता जाता नमस्कार. भक्त येती दर्शनाला दत्तराया, मंदिरात उभा दत्तराया, मंदिरात उभा.
परा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं ठेवा इकडे इकडे हा तिकडं इकडे सरका. पुढे सर पुढे सर श्री स्वामी समर्थांच्या